दूध भेसळ प्रकरण राज्यभर जे गाजतंय ते आंबेगाव तालुका आणि मंचरचे नाव सध्या मोठ्या प्रमाणात बदनाम होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या संदर्भात पेठचे माजी सरपंच आणि शरद सहकारी बँकेचे संचालक संतोष शेठ धुमाळ नेमकं आपलं मत काय हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलो. काय म्हणणं आहे तुमचं, बोला. आता ॲक्च्युली दुर्दैवाने आपल्या तालुक्यामधील काही मंडळी ह्या दूध भेसळीच्या मध्ये सापडलीत, परंतु आमचे नेते आणि खरं तर या तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आता गेले 40 वर्ष काम करतात त्यांना या सगळ्या प्रकरणाशी जाणीवपूर्वक विरोधकांचं ओढण्याचं काम चाललं आहे. ज्या वेळेस पहिल्यांदा FDAची कारवाई झाली त्यावेळेस शांता शेळके सभागृहामध्ये तुम्ही पत्रकार मंडळींनी नामदार साहेबांना याच्याबद्दल प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेस त्यांनी निसंदिग्धपणे सांगितलं होतं की कुठलीही व्यक्ती असेल, कुठलीही संस्था असेल तर त्याला मी पाठीशी घालणार नाही, त्यांना जी कायद्याने शिक्षा होणार असेल ती होईलच. परंतु त्याच्यानंतरही आता ज्यांचं ह्या तालुक्यामध्ये एकही सहकारी संस्था काढण्याचं अथवा काढलेली संस्था टिकवण्याचं काम नाही आहे, कुठली एखादी संस्था त्यांनी काढली त्यांना ती समर्थपणे चालवता आली असातला भाग नाही आहे, आयत्या पिठावर रेघोट्या मारणारी ही मंडळी आता सध्या जी बेलगाम आरोप करतात, खरं तर त्या आरोपांच्या संदर्भामध्ये मी 2 गोष्टी बोलणार आहे. कोण आरोप करतं? आता याच्यामध्ये देवदत्त निगम साहेब आहेत आणि आपले रमेश येवले साहेब आहेत. आता खरं तर मी एक छोटा कार्यकर्ता आहे, ते मोठी मंडळी आहेत, परंतु ज्यावेळेस एखादी गोष्ट वारंवार खोटी बोलली जाते आणि सामान्य नागरिकाला त्यामध्ये काही तथ्य आहे का असं जाणवू लागतं, त्यावेळेस खरं तर ह्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं असतं. आणि मग त्यावेळेस तो लहान कार्यकर्ता असो अथवा मोठा कार्यकर्ता असो, सत्य समजण्यासाठी छोटासा माझा हा प्रयत्न आहे. आता ज्यावेळेस त्यांनी 2 पत्रकार परिषदा घेतल्या, त्यांनी अगदी गावरान रांगड्या भाषेमध्ये शिवीगळ करून याच्यामध्ये अगदी नामदार साहेबांवरती चिखलफेक केली की याच्यामध्ये तेच आका आहेत, असं आहे तसं आहेत. याच्यावरती नामदार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी कुठल्याही संस्थेला, कुठल्याही कार्यकर्त्याला जरी जवळचा असेल किंवा कुठलीही एखादी डेअरी असेल कोणालाही मी पाठीशी घालणार नाही, एवढं निश्चितपणे सांगितलं असतानाही यांची तोंड थांबली नाही. ह्याच्यानंतर यांची मजल याच्यावर गेली की ह्या सगळ्यांच्या पाठीमागं नामदार दिलीप वळसे पाटीलच आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटी बघा, कुठलाही मनुष्य एखादी त्याची बदनामी शेवटी सहन करण्याची त्यांची पण मर्यादा असते. आज 40 वर्ष राजकारण करताना 40 वर्षामध्ये कुठलेही प्रत्येक वेळेस वेगवेगळे उमेदवार त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांच्यासमोर लढायला आले, एकाही उमेदवाराला त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा अथवा गैरव्यवहाराचा आरोप करता आला नाही, आरोपसुद्धा करता आला नाही. अशा माणसाला या पद्धतीनं बदनाम करण्याचं जे यांचं षडयंत्र होतं त्याच्या संदर्भात मी एक क्षण आता बोलणार आहे. ज्यावेळेस तुमची किंवा माझी एखाद्या वेळेस बदनामी केल्यानंतर माणूस थोडंसं कानामागं टाकतो, बात चाललंय काय हरकत नाही, जाऊ दे, आपण लक्ष द्यायचं नाही. पण ज्यावेळेस अति होतं त्यावेळेस माणूस म्हणतोच ना मी तुमच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करीन. आता त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्याच्या या म्हणण्याला त्यांनी समर्पकपणे काय सांगितलं होतं की मी पुन्हा एकदा सांगतो, या गोष्टीशी माझा संबंध नाही, या गोष्टीचा माझा अगदी थोडासा दुरान्वयी जरी संबंध आला तरी मी सार्वजनिक जीवनातून मी निवृत्त होईल. असं म्हणणाऱ्या माणसाला ज्यावेळेस तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस साहजिकच आहे, 40 वर्ष ज्या माणसानं तालुका हातावरच्या फोडासारखा सांभाळलाय त्या माणसाला पण शेवटी वाईट वाटणं साहजिकच आहे ना. म्हणून त्यांनी सांगितलं की याच्या उपर जर तुम्हाला माझ्यावर केलेले आरोप जर सिद्ध करता आले तर ठीक, नाही तर मी तुमच्यावर कायदेशीर तुमच्यावर खटला दाखल करेन. ह्याच्यात चुकीचं काय आहे? आता याच्यातही त्याच्यातले काय, आता सोशल मीडियाचा जमाना झाला आहे, त्यातली तेवढीच क्लिप कापून हे आता धमकी बहादर झालीत म्हणून त्यांनी ह्या पद्धतीने त्यांची बदनामी करायची चालवली. माझी यांना नम्र विनंती आहे, हा तालुका भीमाशंकर महाराजांचा आहे, स्वतःला नाही लोकांना नाही तरी परमेश्वराला घाबरा. भीमाशंकराची कृपा आमच्या वळसे पाटलांवरती आहे, म्हणूनच त्यांनी एवढी वर्ष प्रामाणिकपणे ह्या तालुक्याची सेवा केली. तुम्ही एखाद्या प्रामाणिक माणसाला जर एवढा त्रास दिला तर शेवटी परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो, याचे परिणाम तुम्हाला परमेश्वराकडनंही आणि सामान्य जनतेकडनं तुम्हाला भोगावे लागतील. एवढंच लक्षात ठेवा. आणि ही बदनामी करताना आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, आपण त्यांच्याशी राहिलोय. आता देवदत्त निगम साहेबांबरोबर जर बोलायचं ठरलं तर गेले 38 वर्ष ते साहेबांबरोबर होते, त्यांच्या फोटोला पाया पडल्याशिवाय ते बाहेर निघत नव्हते. आणि त्या माणसाने आज असं बोलावं की यांचे असे संबंध त्यांचे तसे संबंध, त्यांना आजपर्यंत कळलं नव्हतं का? फक्त या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घ्यायची. ह्या संपूर्ण प्रकरणाची त्यांना शेतकऱ्यांची जास्त काही खूप पडली अशातला भाग नाही, पण या प्रकरणातून दिलीप वळसे पाटलांची बदनामी कशी करता येईल याच्यासाठी त्यांचा आटापिटा चालला आहे. माझी त्यांना नम्र विनंती आहे, तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर करा. एखाद्याबरोबर माणसाबरोबर 40 वर्ष राजकारणात राहिलेल्या माणसाबरोबर कोणी फोटो काढू शकतं. शेवटी एक सेलिब्रिटी सारखं आहे. 40 वर्ष आमदार असलेला माणूस आपल्या घरी येणं, गावात येणं आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये येणं हे सेलिब्रिटी सारखं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणी फोटो काढतो, फक्त तो फोटो बरोबर आहे म्हणून एखाद्या माणसाला तुम्ही टार्गेट करू शकत नाही.
आणि याच्यानंतरही परत नामदार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठल्याही संस्थेला, डेअरीला, व्यक्तिशा कोणालाही पाठीशी घालणार नाही. जी कायद्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे ती कारवाई होण्यासाठी ते आग्रही असणार आहेत. त्यामुळं माझी या सर्वांना अशी नम्र विनंती आहे की तुम्ही ही बदनामी थांबवा आणि तुमच्या पद्धतीने जे कायदेशीर असतील ते पुरावे संबंधितांना सादर करा. एवढीच माझी विनंती आहे. म्हणजे एकंदर तुमचं म्हणणं आहे का, म्हणजे दूध भेसळखोर यांना तुम्ही एक प्रकारे समर्थन देता असं वाटत नाही का? आता हे बघा साहेब, आपल्या कायद्याने आणि संविधानानेच असं दिलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला पकडून त्याचा संपूर्ण प्रकरणाशी जे आहे त्याचा संबंध आहे करत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही आरोपी पण म्हणू शकत नाही. पण इथं यांना पकडले, आमचं ह्या कुठल्याही आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, दुसरा कोणी कार्यकर्ता असू द्या, त्याला पाठिंबा नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण ही शिक्षा होताना ज्या माणसाचा या गोष्टीची काडी मात्र संबंध नाही त्या माणसापर्यंत हे प्रकरण नेऊ नका असंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही आता शरद बँकेचे संचालक आहात, तुम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत, म्हणून तुम्ही एवढा कळवळा वळसे पाटलांबाबत बोलताय असं वाटतंय का तुम्हाला? आता हे बघा, मी शरद बँकेचा संचालक गेले 4 वर्ष आहे, पण 38 वर्ष देवदत्त निकम पण साहेबांबरोबर राहिलेले आहेत. त्यांना मी बुलेटवर असल्यापासून पाहिले. बुलेटवर असल्यापासून ते आज चांगल्या महागड्या गाडीमध्ये फिरतात. हरकत नाही, त्यांनी त्यांची प्रगती केली असेल, माझं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. पण त्यांनाही विचारा की हे आरोप करताना तुमच्या मनाला तरी हे पटतं का? ज्या माणसाने आजपर्यंत खेड तालुक्यामध्ये एवढी गुंडगिरी असतानाही आंबेगाव तालुक्यामध्ये गुंडगिरी आली नाही, कारण त्याचं एक स्पष्ट आहे, वळसे पाटलांनी कुठल्याही गुन्हेगाराला आजपर्यंत कधीही पाठीशी घातलं नाही, त्याला कुठलीही मदत केली नाही. आज तालुका शांत काय? वळसे पाटलांमुळे शांत आहे. कुठल्याही गुन्हेगाराला त्यांनी कधीही पाठीशी घातलं नाही आणि या प्रकरणामध्येही ते पाठीशी घालणार नाहीत असं त्यांनी वारंवार सांगितलंय. मग जर एखादा जबाबदार तालुक्याचा नेता असणारा माणूस जर स्पष्टपणे जर सांगत असेल तर मी कोणालाही पाठीशी घालणार नाही, तर मग अजून त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? तर एकंदर म्हणजे आता हे राजकारण सुरू झालंय का खरं, म्हणजे नेमकं याला काय म्हणायचं? आता सध्या लय सोशल मीडियावर किंवा पत्रकार परिषदा घेऊन वळसे पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या संदर्भात वळसे पाटलांनी सुद्धा सांगितलं का माझे कार्यकर्ते प्रत्युत्तर देत नाही, म्हणून तुम्ही प्रत्युत्तर द्यायला आज तयार झाले का? कसं वाटते काय? नाही, हे बघा कसं होतं, एक प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायची असते. आम्ही छोटे कार्यकर्ते आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या ग्रामस्थांना किंवा आमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना सांगतच होतो. पण आज वेळ अशी आली आहे की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी हे बोलणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली की ती समाजाला खरी वाटू लागते आणि त्यावेळेस सत्य काय आहे ते सांगण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि मी एक छोटंसं सांगेल की सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नाही हो सकता. सत्य जे सत्य आहे ते सत्य नक्कीच बाहेर येईल. आणि ह्या जसं सोन्याला तापवून शुद्ध केलं जातं तसं ह्या पण सध्या अग्निपरीक्षा चालली नामदार साहेबांची, ह्याच्यामध्ये काही नाही, पण याच्यात नाही पण नामदार साहेब तावून सुलाकून बाहेर निघतील आणि पुन्हा एकदा जसं त्यांचं कायमस्वरूपी आपल्या तालुक्याला कुटुंब म्हणून सांभाळण्याचं काम झालं ते असंच चालू राहील. तालुक्यातील जनतेला काय वाटतं याबाबत? आता तालुक्यातील जनतेला हे बघा, काही अंशी आता हे सोशल मीडियाचा जमाना आहे, यांनी ज्या आक्रमक पद्धतीने चालवलं की बाबा यांचेच कार्यकर्ते यांचेच कार्यकर्ते यांचेच कार्यकर्ते, तर आता साहेबांची आत्ताची जी कालची जी बाईट आहे ती अतिशय योग्य आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कुठलीही डेअरी, कुठलीही संस्था, कुठलाही कार्यकर्ता अथवा कुठलीही व्यक्ती जरी असली त्याला मी पाठीशी घालणार नाही, त्याला कायद्याने जी शिक्षा होईल त्याच्यामध्ये मी कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे जनता सुजाण आहे. 40 वर्षापासून ह्या माणसाला ती ओळखते. आज नवीन पिढीला कदाचित माहीत नसेल, जी 18 आणि 20 वर्षांची जी मंडळी आहेत त्यांना कदाचित माहीत नसेल की नामदार साहेबांनी काय काय कामं केलेली आहेत. या मंडळीला थोडंसं माहिती कमी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा कदाचित जर गैरसमज झाला असेल तर आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आमचं एक उत्तर देण्याचा प्रयत्न आहे की ह्या माणसाचा ह्या कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगायचा आमचा प्रयत्न आहे. देवदत्त निकम यांना तुम्ही काय आवाहन करू शकता व नेमकं हे जे दूध भेसळ प्रकरण चाललंय तर याच्यात सतसत विवेक बुद्धीला काय स्मरून बोलू शकता त्यांच्याशी? माझं त्यांना एकच सांगणं आहे, 38 वर्ष ज्या माणसानं तुम्हाला सांभाळलं, आज जर तुम्ही पाहिलं सोशल मीडिया उघडून बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे साखर कारखाने आहेत त्या प्रत्येक साखर कारखान्याचा चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असेल अथवा त्या प्रत्येक संस्था असेल एखाद्या नेत्याने उभारली, त्या संस्थेमध्ये त्यांनी त्यांचेच नातेवाईक मुलगी किंवा असं कोणाला तरी नेमलं. तुमच्यावरती माझ्या एक सांगणं आहे तुम्हाला, तुमच्यापेक्षाही ज्येष्ठ असणारे पारगावचे एक तुम्हाला तो किस्सा कदाचित आठवत असेल, माझं देवदत्त निकमांना हे आठवण करून द्यायची. मी नाव घेत नाही त्या कार्यकर्त्याचे. तुमच्या पक्षीने शतपटीने मोठे असणारे आणि तुमच्यापेक्षाही जास्त जवळचे असणारे नाव घेतो मी, शिवाजीराव
दादांना बाजूला ठेवून तुम्हाला त्यावेळेस कारखान्याचं चेअरमन केलं. त्यावेळेस पारगावमधील लोकांनी साहेबांच्या गाडीवर दगडफेक केली. म्हणजे तुमच्यासाठी सामान्य माणसाच्या दगड झेलणाऱ्या माणसाला जर तुम्ही आज असं म्हणत असाल तर तुमच्या काळजाला विचारा की तुम्ही जे करताय ते योग्य आहे का. आणि लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो मी, परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो. परमेश्वराची काठी अशी लागेल की त्याचा आवाज पण होणार नाही, पण तुम्हाला नक्की कळेल की परमेश्वराने आपल्याला शिक्षा केली. एवढंच माझं त्यांना आव्हान आहे.